7ला उठली, आज बेलच वाजली नाही. तांदूळक्याची भाजी केलेली आहे, चपात्या केल्या त्याच्या पुरता. त्याचा टिफिन बघू शकता असा भरलेला आहे. जेम्स दिले सगळं स्कूलचं साहित्य. इथे सगळे कधी डबे इथे हे बघ. हो बापरे किती डेंजर आहे. तर बघू शकता कियारासाठी आणि खूप गर्दी आहे बघू शकता. नुसतं स्टेशनरीचं सामान घ्यायला आलेले सगळे. टिफिन कियारा इकडे स्टेशनरी टिफिन काय म्हणतात हे सगळं तेच घेण्यासाठी लोकांची खूप गर्दी आहे. आणि आता वाजले 8 वाजची तरी एवढी गर्दी आहे. डी मार्टला बघू शकता. मानवरती कदाची हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली. तुम्ही या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर इथं खूप घाई चालली. विहानचा फर्स्ट डे स्कूलचा. तर त्याला ना टिफिन केला. इथे मी पटापट उठून 7ला उठली, आज बेलच वाजली नाही. तांदूळक्याची भाजी केलेली आहे, चपात्या केल्या त्याच्या पुरता. त्याचा टिफिन बघू शकता असा भरलेला आहे. जेम्स दिले इथे भाजी चपाती आणि ते पण पॅक करून घेते पटकन. का त्याची बस येईलच आता थोड्या वेळाने, 10 मिनिटात बस येईल त्याची. त्याचा असं टिफिन आणि त्याला ना स्नॅक्ससाठी हे दिलेलं आहे बघू शकता. त्याचा आवडता मेनू. मी पराठे वगैरे असंच घेते, पण आज दिलं हे. आणि नवीन आणलेली बॉटल जी DIY मधून खूप महाग भेटते, 400-450ला बॉटल आणली. अशाच बॉटल डी मार्टला खूप स्वस्त आहे, 150-200 अशा बॉटल आहे. पण ही पण मस्त आहे बघू शकता. अशी उघडायची, हे लॉक आहे असं काढायचं आणि अशी उघडायची आणि परत लावून घेतली का आणि असं लॉक लागलं जातं. खूप मस्त बॉटल आहे. त्याचा टिफिन रेडी आहे, त्याला नाश्ता पण देते आता. तर आता टिफिन हा बसणार नाही तर असंच देते. हा घ्या असं बरं का. झालंय टिफिन रेडी, नाश्ता पण रेडी आहे. त्याला पीनट बटर आवडतं म्हणून मग पीनट बटर देणार. पीनट बटर आणि चपाती. तर एवढं डब्यात आणून ठेवले बघू शकता. तर मी बाकीच्या पोळ्या केल्या, कारण ना तेलच इतक्यात संपलं, तेल आणावं लागेल. पोळ्याच मी केल्या. तेल वगैरे इथे लिहून ठेवते. तेल लिहिलेलं एक, साखर. तर ह्या 2 गोष्टी आणाव्या लागतील मला. संपलं ना मी इथे लिहून ठेवते. तर चला आता विहानची बस आली ना त्यावेळेस बोलते तुमच्याशी. इथे बघू शकता विहान रेड झाले, त्याला थंडी वाजते म्हणून स्वेटर घालून दिलेला आहे. त्याची कटिंगच करायची राहिली, खूप केस वाढून गेले, आज करावं लागेल. तर त्याचा रेडी झाला. मी काहीच आवरलं नाही त्याचं संत्यानी कपडे घातले. खूप हुशार झाला विहान ना. आता 4th स्टँडर्डला गेला, हुशार झाला. त्याची बॅग पण रेडी आहे, टिफिन पण रेडी आहे. आता बस येईलच. तर पाऊस पडला होता भरपूर काल, अजून पडलं मस्त इकडे. जा तिकडून जा. तर इथे मी आवरून झालेला आहे माझं. आणि तुम्ही बघितलं सकाळी विहान गेला, त्याला मस्त टिफिनला तेव्हाच माझा स्वयंपाक झाला होता. तांदूळक्याची भाजी पोळी केलेली. आणि तो गेला स्कूलला. तो तर खूपच एक्साइटेड होता, पटकन खाली जाऊन राहिला. आणि बस मग लगेच आली, 9 मिनिटातच बस आली आणि गेला तो. तर तेच खूप भरलेली त्याची बॅग होती. तो म्हणे हे दे बुक्स, ते बुक्स दे. टाइम टेबल नव्हतं ना,
तर टाइम टेबलनुसार द्यायचे असतात. पण मग टाइम टेबल आता बघावं लागेल, आलं असेल मोबाईलमध्ये, किंवा मग त्याला सांगितलं लिहून आण आणि त्यानुसार मी तुला बुक्स देईल. तर आता चाललोय आम्ही कियाराच्या स्कूलला, जवळच आहे एकदम, तिथं टाकणार आहे आम्ही तिला. तर तिचं काय प्रोसेस असेल ती पूर्ण कंप्लीट करून घेणार आज, आणि मग कधीपासून तिला पाठवायचं तर ते बघू आता, कळेलच तुम्हाला. आता दुपारी सांगतेच मी सगळं. आणि वियांच्या पण स्कूलला काम आहे थोडंफार. तर आता वाजले बघू शकता 2 वाजलेले आहेत आणि इथे माझं आवरलेलं आहे. आता आम्ही निघतो आणि थोडंसं ऊन पण आहे बाहेर. चला, तर आता आम्ही निघालेलो आहे कियाराचं ॲडमिशन करण्यासाठी. कियारा जाणार स्कूलला? हो ना? हां, कियाराला असते थोडीशी कशी आहे, तिथेच वरती जमा होऊन आले. आज पण कियाराचं ॲडमिशन पूर्ण प्रोसेस झाली. आता तिची स्कूल ड्रेस घ्यायला आलेलो इथे अरिहंत माझ्या दुकानामध्ये. तर तुम्ही बघितलं असेल तिथे गेलो, म्हणजे तुम्हाला काही दाखवत आलं नाही, काल ॲडमिशन प्रोसेस करायची होती. तर कियाराचं फायनली ॲडमिशन झालं आहे स्मार्ट किड्स स्कूलमध्ये, आणि मग उद्यापासून जाणार. तिचा युनिफॉर्म घ्यायला गेली, तुम्हाला बोलली की आता युनिफॉर्म घ्यायला चालली, पण तिथे अवेलेबल नव्हता. तर तो नंतर होणार आहे 2-3 दिवसांनी. तर म्हटलं जाऊ दे, उद्या ना रंगी ड्रेस, म्हणजे जो आपला घरचा ड्रेस आहे त्याच्यावरच पाठवून देईल तिला. आणि आता जायचे तिचे फोटो काढायला, पासपोर्ट साईजचे फोटो उद्या द्यायचे तिचे. आणि तिचं फर्स्ट डे उद्या असणार, तर उद्या तुमच्यासोबत मी शेअर करेलच तिचं सगळं स्कूलचं. तर आता ना तिला टिफिन आणि वॉटर बॉटल आणायची. तर डीमार्टला जायचं आहे, डीमार्टला जाऊन तिथून घेऊन यायचं आहे. तिथे मस्त चांगले रिजनेबल प्राईजमध्ये छान छान वॉटर बॉटल्स किंवा टिफिन किंवा मग शूज वगैरे असे भेटतातच. बघू आता. तर इथे चहा ठेवलेला आहे, आता चहा पिणार आणि मग आम्ही निघू. तिचे मस्त पासपोर्ट साईजचे फोटो पण काढायची. तिला मस्त 2 पोणी घालली. इकडे विकी आला, इकडे इकडे ठेव, चल ठेव ना. तर इथे बघू शकता की याला तिची 2 पोनी घातलेली आहे. आता मस्त फोटो काढायचे तिचे ना, फोटो काढायचे ना. हा, याला इकडे बघ, फोटो काढायचे तुला. टिफिन घ्यायचा स्कूलला, कोणता टिफिन घ्यायचा? ब्ल्यू, पिंक. आणि बॉटल कशी घ्यायची? पिंक. तर सगळं मध्ये पिंक घ्यायचं, हो ना. तर तिला तेच वॉटर बॉटल, आणि बघू आता कसं भेटतं काय तिथे. मी तर मागच्या वेळेस बघितलं होतं डीमार्टला, छान होते आणि चांगल्या, म्हणजे एकदम चांगल्या क्वालिटीचे तिथे भेटतात. आणि भरपूर प्रकार, म्हणजे खूप प्रमाणात असतात बघायला. आपल्याला कोणता घ्यायचा ते आपण ठरवायचं. तर तेच आता चहा पितो आणि मग आता निघणार आम्ही. चला निघाल्या, बोलते तुमच्याशी. काय जाणार आहे काय. तर इथे डीमार्टला आलो आता ना. टिफिन बघतो बरं. किती आहे काय इकडे ह्या साईडला, तर तिकडे भरपूर आहे ना. बॉटल हां, भारी आहे. लंच बॉक्स तुला घ्यायचा? थांबातच राहू दे, हळद राहू दे. चला तर बघू शकता कियारासाठी लंच बॉक्स. त्याच्यामध्ये हे छोटा आहे, मस्त आहे, पिंक कलरचा, चांगला आहे ना. आवडला कियारा तुला?
आणि वॉटर बॉटल तिला पिंक पण भेटलेली. आवडली तुला? ही पण छान आहे. 40 रुपयाची आहे पण ही 150 रुपयाची आहे पण बीपी फ्री. दोन्ही पण घेऊ. पाणी नाही पडणार नाही. पाणी नाही पडणार नाही. पाणी पडतं नाही. सेम आहे ना. दोन्ही घेऊन ठेव. तर बघू शकता तिला पिंक आवडलं पण आम्हाला ही आवडली पण बघ दोन्ही घेऊन ठेवतो. आणि तर इथे ना बघू शकता ही पण टिफिन आहे आणि आपण अशीच टिफिन बाहेर बघायला गेलो ना 150-200 रुपयाला भेटतात. तर इथे खूप स्वस्त आहे. म्हणजे बाहेर आपण 250-300ला भेटतात तर इथे 99, 100, 110, 170 असे म्हणजे 150. तर ह्याच प्राईजमध्ये टिफिन आहे आणि थोडीशी चांगली आहे ना ते 210, 220 असे आहेत. तर इतके छान म्हणजे क्वालिटीचे टिफिन आहे आणि इतकी गर्दी होती ना तर असे पटापट. तर वियांसाठी पण टिफिन घेऊन टाकते एक. तर हा पण एक मस्त मुलांच्या वस्तू शाळेतल्या घ्यायला खूपच गर्दी. मस्त टिफिन घेतला आणि शूज होते ना शाळेचे ते सगळे संपले आणि खूप स्वस्त आहे बघू शकता. क्वालिटी पण इतकी भारी आहे 999 ते सगळे संपून गेले आणि टिफिन पण इतकी पटापट संपताय ना. तर वियांना हा टिफिन घेतला आहे आणि कियाला प्लेच घालून पण घेतलं हो ना कियाला पिंक. तर बघू शकता खूपच गर्दी आहे शाळेतल्या मुलांना. मला किटकॅट नाही तर चीज द्या. किटकॅट का? चीज. बघू शकता डब्बे घ्यायला किती गर्दी आहे. स्कूल बॅग बघू आपण. याला काय महंगी तीच कुठेतरी गेली गेली. मोठी खूप. इकडे कुठे कोणी मोठी छोटी पाहिजे. तरी तर सगळं स्कूलचं साहित्य इथे सगळे डबे इथे हे बघ. ओ बापरे किती डेंजर आहे. स्टील आहे ना हेवी. आपण घेतला आता डबे.
होता हे घेतलेलं आहे असा. तो मोठा आहे पण त्यांचा ना. उघडून ठेवलेले नाही ना. हे चमचे वगैरे आहे त्याच्यामध्ये सगळे. ते चमचे ते मोठा आहे काय तुम्ही आलं नको तेच बरोबर. हे पण तिथे सगळे का डबे. इकडे एक्सप्लोर करावं लागेल. बॅग्स कुठेतरी असतील छोट्या काय नव्हत्या ना त्या मोठ्या मोठ्या आहेत असतील कुठे गेली तुझी. केळला इकडे पिंक पिंक मोठी आहे का. मोठं आहे तो. सगळं स्टेशनरीचं साहित्य गेलं आज. ओ माय गॉड भारी आहे बॅग. चलो बाकी इकडे नाही स्कूलला जाणार तू आता. चल चला. केअर आमची एकदम रेडी आहे स्कूलसाठी उद्या. हो ना. हां आणि विहान आवडलं टिफिन. स्कूलमध्ये चालतं. आवडलं का टिफिन खायचा पण. हां चला. नाही नाही चला. हे भारी फिश तळायला. थोडा जाऊ दे आता. माझं मला नाही बघायचं. हां एक दिवस करशाल आणि ठेवून देशाल. ठेवा पण असं आहे का आपल्याकडे. ग्रीनचा आहे ना तो. पावभाजी बनवायला. पावभाजी हे काय म्हणतात डोसा. तर ना विहानचं आणि केळाचं घेऊन झालेलं आहे. बॅग बघत होतो आम्ही पण बॅग नाहीच आहे छोट्या. तर आता बघतो. आणि खूप गर्दी आहे बघू शकता. नुसतं स्टेशनरीचं सामान घ्यायला आलेले सगळे. टिफिन केळा इकडे. स्टेशनरी टिफिन काय म्हणतात हे सगळं तेच घेण्यासाठी लोकांची खूप गर्दी आहे. आणि आता वाजले 8 रात्रीची तरी एवढी गर्दी आहे. डी मार्टला बघू शकता माझ्या मागे. इकडे 200 रुपयाला एक आणि गर्दी मला घेते काय कॅडबरी शकता माझ्या मागे खूपच गर्दी. तर मस्त टिफिन वगैरे घेऊन झालं आणि पटकन बिल पण झालं कारण एवढी गर्दी ना घेण्यासाठी स्कूलचं साहित्य. तर आता घर जातो आम्ही. चला चल इथे उभी राहा. फोटो काढायचा. फोटो मी पण का. हां इकडे हाच बेटा. ओके. हां किती देऊ. 50चे 12 येतात. 90चे 24 आणि 50चे द्या 12 द्या. एवढं काही नाही. अजून काढावंच लागतं ना दरवर्षी ते. केळा तुझे फोटो काढला. तर केळाची तिला पासपोर्ट साईजचे फोटो काढायला आलो होतो आम्ही. हां कसं आहे ठेवलेलं वाटतं ना. तर बघू शकता हे झाड कसं आहे. एकदम डिफरंट आहे. भारी आहे ते. वेगळंच आहे एकदम. हां आणि फोटो काढायला हो तेवढं केलेलं त्यांनी फोटोशूट. तर मस्त केलेले. हे पाहिजे मधुमालची ताई म्हणून का आणणार होते ते आपल्या गेटला असं करायला पाहिजे. पास कमान बांबूची केलेली बांबू 2 हे लावले त्याला बांबू. मस्त केलेले फोटोसाठी सगळं त्यांनी.
कियारा काय झालं? भारी आली मस्त. हे बघ कियारा तुझे फोटो बघ ना. पण असं उघडून नका तर असं भेटलेलं आहे 4 जणांचे फोटो ठेवू शकतो असं बघू शकतो. हा चौघांचे भारी दिले. वियांचे पण आहे ना ते पण ठेवून आता. ठीक आहे थँक्यू. हा तर कियाराचे मस्त फोटो काढून झाले आणि इतकं छान दिलेले त्यांनी अल्बम टाईप. तर 4 जणांचे फोटो इझिली त्यात मावू शकता म्हणजे इकडे तिकडे ठेवायची गरज नाही. खूप मस्त दिलंय. तर आम्ही घरी येऊन 10-15 मिनिट झाले. इतक्यात स्वयंपाक केला पटापट. इथे चपात्या पण केल्या. असा पटापट स्वयंपाक केलेला आहे. आणि इथे ना कियारा विहानसाठी तुम्ही बघितलं असेल डीमार्टमधून टिफिन आणले तर हा विहानसाठी आणलेला आहे. मस्त आहे मला आवडला. आणि हा पिंक कलरचा कियारासाठी आणलेला आहे. आणि ही वॉटर बॉटल कियारासाठी आणि विहानची तर तुम्हाला दाखवलेलीच आहे आधी. तर तिला पिंक पाहिजे होतं सगळं तर एवढं आणलेलं आहे. आता उद्या तिचा फर्स्ट डे असणार तर ते मी तुमच्यासोबत शेअर करेलच तसं. तर तेच व्हिडिओ इथेच एंड करते. आज कियाराचं थोडंसं ॲडमिशनचं होतं नंतर ते दाखवलं तुम्हाला. आणि सकाळी होतात त्याचं सकाळी पटापट आवडलं ते तुम्हाला दाखवलं. आणि असा होता माझा पूर्ण ब्लॉग. कसा वाटला ते नक्की सांगा. मुलांची एकदम गडबड. तर आता उद्या तर दोघं पण जातील स्कूलला. तर एवढं घेतलेलं आहे. आता मी तिथं बॅग बाहेर आवाज येत असेल तुम्हाला मूवीचा वैभवने लावला आहे. तर इथे स्वयंपाक पण पटापट केला. चला आता व्हिडिओ इथेच एंड करते. आहे तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. जर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.